नमस्कार मित्रांनो, मी पल्लवी तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक नवीन तर नाही म्हणता येणार, कॉमनच आहे, पण नवीन पद्धतीने अशी व्हेज बिर्याणी बनवणं शिकवणार आहे. ही हिची चव अगदी रेस्टॉरंटसारखी लागते आणि बनायलाही फास्ट एकदम झटपट तयार होणारी अशी चविष्ट बिर्याणी आपण बघूया. चला. साहित्य आहे खडा मसाला. हा जनरली सगळ्यांकडेच असतो. खडा मसाल्यामध्ये आपण घेतलेला आहे जावित्री, एक मोठी विलायची, 2 छोटी विलायची, 4-5 मिरे, 4-5 लवंग, दालचिनी आणि तेजपान. त्याचबरोबर मिरे, जिरं हे सगळं आपलं मसाल्यांमध्ये येतं. आणि हिंग आपण तेल गरम झालं त्यामध्ये टाकूया. तिखटाचा वापर यामध्ये केलेला नाही आहे मी, कारण तिखटाऐवजी मी मिरच्याच वापरणार आहे, बिर्याणीचा रंग पांढरा यायला हवा म्हणून. त्यानंतर घेतलेले आहे वटाणे, गाजर आणि आपले सोया चंक्स. यामध्ये आहे लिंबू, जो आपण सगळं फोडणी झाल्यावर त्यामध्ये लिंबू सोडूया. सेंटसाठी घेतला आहे केवडा वॉटर आणि ऑफकोर्स बिर्याणीसाठी लागणारा बासमती तांदूळ आणि आपला शाही बिर्याणी मसाला हा एव्हरेस्ट कंपनीचा मी घेतलेला आहे. चला तर मग बिर्याणी बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी कुकर घेते आहे. कुकरमध्ये आपण हे तूप घेतलेलं आहे, हे तूप आपल्याला टाकायचं आहे. कारण 2 चम्मच तूप घेतलेलं आहे. यामध्ये आपण 4 ते 5 चम्मच साधं ऑइल टाकूया. जास्त घेतलं तरी काही हरकत नाही. तेल छानपैकी गरम होऊ द्यायचं. वाफा निघत आहे, तेल गरम झालं. यामध्ये आपण टाकूया जिरं, त्यानंतर मोहरी, बारीक मोहरी आहे. त्यामध्ये सगळे खडे मसाले जातील, पूर्ण एकत्रच टाकूया. हिंग तर टाकलंच नाही. यामध्ये टाकूया हिंग. ही तर हिंग जास्त नाही टाकायची, थोडीफार. त्यानंतर यामध्ये जाईल मिरच्या. झाकून घेऊया आपण, तेल उडायला नको म्हणून. मिक्स करूया याला. थोडं मिरच्या होताना थोडा वेळ लागतो. या झाल्या की यामध्ये आपण टाकूया हे वटाणे. मिरच्या करत असताना लक्षात ठेवायचं की या जळायला नको, फिरवत राहायचं याला. त्यानंतर आपण यामध्ये टाकूया वटाणे. आपला फ्लेम हाय आहे, हाय फ्लेमवर करतोय आपण. हे करत असताना सतत हलवत राहायचं, जेणेकरून हे लागणार नाही. छान सुगंध येतोय. साधारण 1.5 मिनिटं आपण याला होऊ दिलं. त्यानंतर आपण यामध्ये गाजर टाकली आहे. वटाणे माझे फ्रोझन नव्हते, कारण हिवाळा असल्यामुळे मला ते इझिली मार्केटला अवेलेबल झाले. याला आपण साधारण 1 मिनिट होऊ देऊया. खूप छान दिसतंय सगळं, कलरफुल, आणि सुगंध पण खूप अप्रतिम आहे. 1-2 मिनिटं शिजल्यावर आपण यामध्ये सोया चंक्स टाकून घेऊया. या सोया चंक्स आधी मी गरम पाण्यात उकळून घेतल्या आहे. गरम पाण्यात उकळवत असताना त्यामध्ये मी मीठ टाकलं आहे आणि या उकळून याच्यातलं पाणी काढून याला सोक करून आपण घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आपण याला मिक्स करूया. फ्लेम अर्थातच हाय राहणार. आपल्याला बॅलन्स करायचा आहे, हाय, मीडियम, लो फ्लेमवर हे सगळं करायचं आहे. परत आपण एकदा 2 मिनिटं याला होऊ देऊया. याला नीट परतून घ्यायचं आहे आणि हे आपण थोडा वेळ झाकून फ्लेम लो करून याला 1-1.5 मिनिटं शिजू द्यायचं आहे. यामध्ये आपण थोडा गरम मसाला घालूया आणि हा बिर्याणी एव्हरेस्ट मसाला छान मिक्स करायचा याला. सगळा खेळ खरं तर या मसाल्यांवरच असतो, त्यामुळे अगदी काळजीपूर्वक नीट शिजायला पाहिजे. जळायलाही नको आणि कच्चही राहायला नको. आता आपण यामध्ये तांदूळ घालूया.
हे तांदूळ आपण तयारी करण्यापूर्वी भिजायला टाकले होते. साधारणतः 15 मिनिटं हे भिजलेले तांदूळ आपण यामध्ये टाकतोय. याला नीट मिक्स करून घेऊया. यामध्ये थोडा वेळ याला परतून जास्त तांदळापेक्षा 1 इंच जास्त पाणी आपण घेऊया, कारण जास्त पाणी घेतलं की ते बासमती राईस पूर्ण आपले मोकळे होणार नाही. आपण पाणी घेतलं साधारणतः 1 इंच जास्त आपल्याला पाणी घ्यायचं आहे. बासमती राईस तुटायला नको, ते आगड व्हायला नको आणि खाली लागायला नको, अशा पद्धतीने आपण पाणी घेतलेलं आहे. तांदळाच्या वर 1 इंच. लिंबाचा रस आपल्याला घालायचा आहे. साधारण अर्ध्या लिंबाचा रस मी यामध्ये घालते आहे. लिंबाचा रस घालण्यामागचं 2 कारण आहेत. तर तांदूळ सुद्धा पांढरा शुभ्र राहतो आणि दुसरं कारण म्हणजे यामध्ये आपण टमाटर टाकलेले नाही आहे, त्यामुळे थोडीशी आंबटसर येण्यासाठी लिंबाचा रस आपण यामध्ये घातला आहे. केवढा रस आहे, केवढा वॉटर हा सुद्धा आपण यामध्ये सेंटसाठी टाकतोय. 5-6 थेंब साधारण मी यामध्ये टाकले आहे. लास्ट मध्ये आपण परत थोडासा एव्हरेस्ट बिर्याणी मसाला यामध्ये टाकून घेऊया, थोडा अगदी. ही बिर्याणी मी 3 जणांसाठी बनवलेली आहे. बघा किती सुंदर कलरफुल दिसत आहे आणि आताच खूप सुगंध येत आहे. आता आपण याला झाकून लावून छानपैकी बंद करून घेऊया. पद्धतीने आपण याला 10 ते 15 मिनिटे, 2 शिट्ट्या होईपर्यंत 10 ते 15 मिनिटं साधारण आपण याला व्हायला होते. चला तर मग पुन्हा भेटूया 15 मिनिटांनंतर. आता 15 मिनिटं झालेले आहे. 15 मिनिटं मी त्याला लो आचेवर शिजवलं होतं आणि त्यानंतर गॅस बंद करून 15 ते 20 मिनिटं आपण त्याला वाफेवर शिजवलं. आता मला कंट्रोल होत नाही कारण सुगंध पूर्ण घरभर दरवडला होता. चला तर आता पटकन ओपन करूया आणि पटकन सर्व करून खायला घेऊया. तुम्ही बघू शकता किती छान सुगंध येतोय आणि टेक्स्चर पण खूप छान आलेलं आहे. बघा किती छान आपली बिर्याणी झालेली आहे. अगदी एक राईस मोकळा झालेला आहे. वाव. याला आपण जास्त मिक्स नाही करूया कारण दाणे तुटायची भीती असते. लगेच आपण याला प्लेटमध्ये सर्व करूया. चला आपण याला सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. वाव, अप्रतिम सुगंध. सुगंधाने अर्ध पोट भरून गेलाय. गार्निशिंगसाठी अशा पद्धतीने आपण याला सर्व करून घेऊया. छान गार्निश. ही बिर्याणी आपण या छान मसालेदार मिरच्यांसोबत पण खाऊ शकतो. या मसाल्याच्या मिरच्यांची रेसिपी मी तुमच्यासोबत नक्कीच नेक्स्ट टाइम शेअर करेन. तर मित्रांनो, तुम्हाला आजची बिर्याणीची रेसिपी कशी वाटली ही नक्की एकदा घरी तुम्ही ट्राय करून बघा. या माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. थँक्यू सो मच.